शरदची फलंदाजी पाहिली. लेग साईडच्या दिशेनेच मोठे फटके वारंवार येत होते. चालू असलेला सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसातील 6वा सामना आपण पाहतोय. ENG युनायटेड वर्सेस डॉकयार्ड ड्रॅगन्स. आजच्या दिवसातील पहिला सामना जिंकले होते डॉकयार्ड ड्रॅगन्स आणि आजच्या दिवसातील 6वा सामना खेळत आहेत डॉकयार्ड ड्रॅगन्स विरुद्ध ENG युनायटेड. आता मात्र खेळलाय कव्हरच्या दिशेने हा फटका. रनआउटची संधी या ठिकाणी. डिरेक्ट हिट काम तमाम केलं असतं फलंदाजाचं, परंतु डिरेक्ट हिट या ठिकाणी लागत नाहीये. नक्कीच फलंदाज बाद नाही होणार या ठिकाणी. धावांकडे जर पाहायचं झालं तर धावफलकावर आतापर्यंत 6 धावा. आता मात्र बॅटची कडा घेतली. अपील केला गेलाय पंचांकडे. पंचांचा इशारा येतोय, नॉट आउटचा इशारा येतोय या ठिकाणी पंचांकडून. चांगली गोलंदाजी. षटक या ठिकाणी संपते आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 6 धावांवरती. 6 धावा. मुकेश परब याच्या माध्यमातून नक्कीच चांगली गोलंदाजी केली गेली आहे. पाहायचं झालं तर अचूक लाईन, अचूक लेंथ, अचूक टप्पा टाकला गेलाय. मुकेश याच्या माध्यमातून एकही शॉट मोठा खेळायला दिलेला नाहीये. रिव्हर्स स्वीप नंतर संघाच्या धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 6 धावा. नवीन आलेला बॉलर अजय सिंग, नवीन गोलंदाज, फ्रेश गोलंदाज, वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय अजय. पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अजय आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांमध्ये 4 धावा देऊन 2 विकेट घेतले होते अजय याने. नक्कीच अजय जर गोलंदाजी करतोय तर नक्कीच संघाला विजय हा मिळवून देईल अशी संघातील खेळाडूंची आशा असते. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी असते. दुसरे षटक घेऊन आलाय अजय आपल्या संघाकडून. पंचांच्या डाव्या हाताच्या दिशेने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय अजय. सामना करेल विवेक. आता मात्र जोरदार चेंडूने उसळी घेतली. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला आपल्याला खेळपट्टीवरती. मिस झालेला तो चेंडू कट करण्याचा प्रयत्न थर्डमॅनच्या आणि पॉइंटच्या गॅप मधून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस झाला तो चेंडू. परंतु आता मात्र लॉंग ऑनच्या वरून टोलावून दिलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. पहिलं विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतं. क्या कहते हो खान जी अजय की बॉलिंग के बारे में आपका क्या कहना है? बिल्कुल अजय, जैसा कि इस फील्ड के लिए जाने माने जाते हैं, इनकी गेंदबाजी पिछले मैच में भी इन्होंने एक मैच विनिंग परफॉर्मेंस दिया था. 1 ओवर में 4 रन देकर 2 विकेट लिया था इन्होंने और इस तरह से वो मैन ऑफ द मैच थे और अपनी टीम को बहुमूल्य जीत दिलाई थी उन्होंने. उसी को कंटिन्यू करते हुए उसी परफॉर्मेंस को यहाँ पे फिर से दिखाया है. एक विकेट लिया है अभी उन्होंने. बहुत ही सधी हुई गेंदबाजी कर रहे हैं. अगली गेंद भी अजय की बहुत ही अच्छी तरह से खेला था, सूझबूझ की तरह से गेंद, लेकिन यॉर्क थी और ये बाल बचे कि पैरों पे नहीं लगी. पैरों पे लगती तो बिल्कुल स्टंप्स के सामने पकड़े जाते LBW, लेकिन रिवर्स स्वीप मंगेश वैती इंजीनियरिंग की टीम बैटिंग कर रही है और बहुत ही अच्छी गेंद
बिल्कुल चूक गए बल्लेबाज। वो कौन है? हेमंत पाटिल। हेमंत है क्या? बल्लेबाज कौन है? दीपेन। मंगेश वैती, जाने माने खिलाड़ी, और बहुत ही अच्छी तरह से फ्लिक कर दिया वहां, लेकिन फील्डर मौजूद है। एक कैच बनाया है स्क्वायर लेग, डीप स्क्वायर लेग में, और विकेट ले चुके हैं अब तक। और उनके सामने मंगेश वैती है अब, जो नॉन स्ट्राइक से स्ट्राइक चेंज करके स्ट्राइक पे पहुंचे हैं। सेल्वम आ रहे हैं, नॉन स्ट्राइक पे हैं सेल्वम। मंगेश वैती के बारे में थोड़ा बताना चाहूंगा। ये नेवल रॉकयार्ड क्रिकेट टीम, जो ऑफिशियल टीम है, उसके कप्तान भी रह चुके हैं, और अपने हरफन मौला खेल से बहुत ही पूरे सर्कल में जाने माने जाते हैं ये, और अभी भी कप्तान हैं। और अपने इस डिवीजन, इंजीनियरिंग डिवीजन के लिए वो जो अपना योगदान लेकर आए हैं यहाँ पे, देखते हैं क्या करते हैं वो। अगली गेंद फ्लिक किया उन्होंने सूझबूझ के साथ, एक रन आसानी से पूरा कर लिया है, दूसरा रन, और ये बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, प्रेशर ऑन द फील्डर्स। फील्डर्स का फंबल होना, ये संतोष किधर है? तो मैं टॉस करा दूं। दोनों मैच मतलब कौन है? दोनों टीम आ गया है ना? दोनों टीम आ गई है। एक बार उनको कॉल करो, डीजीएम साहब को लेट कॉल करो टीम को। पहला जो टीम आई है उसको कॉल करो। अभी कितना ओवर हो गया? दो ओवर। दोन झाले ना, मग मी आलो साहब। तू आ जाएगा। मुकेश परब अगली ओवर लेकर आए हैं। अजय का सफल ओवर। कितना था उसका ओवर का क्या आंकड़ा है? 1 ओवर 3 रन 2 विकेट। अजय ने अपने इस ओवर में, इस एक ओवर में 3 रन और 2 विकेट, बिल्कुल ही पिछले मैच के स्वरूप, उनका जो पहला मैच था उसी के अनुरूप उन्होंने इस बार भी गेंदबाजी की है। एक ओवर 3 रन 2 विकेट। अब मुकेश परब, ये भी बहुत ही सदी गेंदबाजी करते हैं। पहली गेंद टैप किया है उसे सेल्वम ने। सेल्वम और मैं क्या बोल रहा हूँ, मेरे को ये नंबर पे फोन करने बोला। सेल्वम और मंगेश, ये जो जोड़ी आपके सामने दिख रही है बैटिंग, ये बहुत ही खूबसूरत जोड़ी है। ये मेरे ख्याल में बहुत ही कट किया है। एक रन, बाल बाल बचे हैं, कीपर के ठीक बगल से गेंद निकल गई। हमेशा 4 फील्डर अंदर रहना चाहिए। अगली गेंद मुकेश की फिर से वैती के लिए, और ये लंबी हिट कर खेलना चाहते थे, लेकिन बैट का किनारा लगा। यॉर्क लेंथ की गेंद थी ये, ठीक से बल्ले पर आई नहीं। इस तरह से एक डॉट बॉल। ये सारे मजे हुए खिलाड़ी आपके सामने दिख रहे हैं, गेंदबाजी में भी और बल्लेबाजी में भी। बहुत ही अच्छी क्रिकेट की स्पर्धा। रिवर्स स्वीप इसे खेल दिया है स्क्वायर लेग की तरफ से, 4 रनों के लिए सीमा रेखा के बाहर। यह है मंगेश वैती का खेल। हर
अपडेट करिए प्लीज स्कोर बोर्ड। 14 रन, 14 रन्स आपके स्कोर बोर्ड पे 6 दिख रहा है। थैंक यू। अगली गेंद मुकेश की, और इसे ड्राइव किया है कवर्स की तरफ, वहां फील्डर मौजूद है, एक रन तेजी से पूरा किया। क्या रनिंग बिटवीन द विकेट है, इस रनिंग बिटवीन द विकेट की वजह से फील्डर्स पे प्रेशर आ रहा है और फंबल हो रहे हैं, हाथों से बॉल छूट रही है। इस तरह से 2 आसान रन के साथ स्कोर पहुंचा है 16। अगली गेंद परब की वैती के लिए, मुकेश, व्हाट अ नाइस शॉट, लेकिन देखते हैं वहां गेंद हवा में है और ये सिक्सर मंगेश वैती के बल्ले से। क्या for the loss of 2 wickets after 2 overs, अजय, उनको इस मैच में ये दूसरा ओवर दिया गया है। 2 ओवर के कोटे के लिए अजय आए हैं अपना दूसरा ओवर लेकर, और उनके सामने है सेल्वम। और क्या धुआंधारी बल्लेबाजी चल रही है अभी, धुआंधार बल्लेबाजी इन दोनों बल्लेबाजों के जरिए सूझबूझ के साथ ये पार्टनरशिप बिल्ड होता हुआ। कट करना चाहते थे लेकिन बहुत ही अच्छी गेंद, गुड लेंथ गेंद थी, ऑप्शन को ठीक बाहर। अपील हुई थोड़ी हल्की सी, लेकिन अंपायर ने नकार दिया। एक डॉट गेंद। सेल्वम थोड़े से असहज दिख रहे हैं गुड लेंथ गेंद के ऊपर, क्योंकि एक बार और बचे थे वो बाल, और ये स्लॉगिंग कर रहे हैं, लेकिन ये मैच के इस मोड़ पे साथी खिलाड़ी को समझाते हुए वैती। अजय, बहुत ही अच्छी गेंदबाजी, 2 डॉट गेंद, बहुत ही अच्छी गेंद, लेकिन थोड़ी सी दिशा भटकी और वाइड करार दिया अंपायर ने। लेंथ बहुत अच्छी थी लेकिन लाइन थोड़ी सी भटके और बिल्कुल लेग स्टंप के बगल से, और उसे वाइड करार दिया अंपायर ने। 23 स्कोर है। बहुत ही अच्छी गेंद, सेल्वम जैसे बैट्समैन को बीट करना यह कोई मामूली बात नहीं, बिल्कुल अजय जितनी अच्छी बल्लेबाजी उतनी अच्छी गेंदबाजी, और वैसा ही क्षेत्र रक्षण चुस्त दुरुस्त। अजय की अगली गेंद, फिर से 4 गेंदें, डॉट गेंदें खिलाई हैं अजय ने सेल्वम जैसे बल्लेबाज को, जो अपनी बल्लेबाजी के लिए अपने इस होम ग्राउंड में अच्छा खासा जाने जाते हैं और नेवल डॉकयार्ड क्रिकेट टीम के लिए भी खेलते हैं। वही सेल्वम अजय के लिए फिर से, और इसे खेलते हैं मिड विकेट की दिशा में, वहां फील्डर मौजूद है लेकिन 4 रनों के सीमा रेखा के बाहर। चौका, सेल्वम का कमबैक 4 डॉट बॉल के बाद, ये एक चौका।
27 रन हो चुका है। चौथी ओवर की बहुत ही अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर, बिल्कुल चकमा खा बैठे। ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद 27 रन, एक चौका और एक वाइड बॉल इस ओवर में आया, वरना उसको छोड़ दिया जाए तो अजय की बाकी गेंदें क्या खूबसूरत गेंदें थी, सब ऑफ स्टंप के बाहर, गुड लेंथ और प्रेशर मेंटेन किया उन्होंने सेल्वम के ऊपर, लेकिन सेल्वम के बल्ले से स्लॉगिंग के दौरान एक चौका आया। लेकिन कुल मिलाकर अजय की बहुत ही अच्छी गेंदबाजी, 2 ओवर का कोटा उन्होंने पूरा किया। उन 2 ओवर्स में उन्होंने 2 विकेटें निकाली और 2 ओवर्स में 8 रन, 2 विकेट। ये अजय का गेंदबाजी का आंकड़ा है, बहुत ही खूबसूरत आंकड़ा है ये। अगली गेंदबाजी लेकर आए हैं अनिल। अनिल टॉक्या ड्रैगन्स की तरफ से अनिल, इंजीनियरिंग यूनाइटेड, इंजीनियरिंग यूनाइटेड एक टारगेट चेस, 4 टारगेट सेट करती हुई, और ये वाइटी का खूबसूरत शॉट, देखते हैं कैच, और ये बिल्कुल शेड के ऊपर गिरी गेंद। लोगो कैप ऑफ दिस टूर्नामेंट। इस सिक्सर के साथ स्कोर पहुंचा है 33 रन। 4 ओवर कंप्लीट हो गया ना? हाँ, ये पांचवा चालू है। 5वां ओवर चल रहा है, 4 ओवर कंप्लीट हो चुका है। अनिल की अगली गेंद, और ये रिवर्स स्वीप खेला है, फिर से वही पुराने अंदाज में 4 रनों के लिए गेंद सीमा रेखा के बाहर स्क्वायर से के पीछे से निकल गई। इन 4 रनों के साथ स्कोर पहुंचा है 37। वैती अपनी टीम के लिए रन तेजी से बढ़ाते हुए अपने इस इंजीनियरिंग यूनाइटेड टीम के लिए अब देना चाहते हैं। फिर से सिक्सर, कैच देखते हैं दर्शक दीर्घा में कौन करते हैं, और ये कैप जीत लिया गया है दर्शक दीर्घा में। जोशी ने कैच पकड़ा है, प्लीज नोट डाउन हिज नेम टू हैव। स्कोर बोर्ड के स्कोरर्स को बहुत बिजी रखा है इन्होंने, बहुत जल्दी जल्दी स्कोर उनको चेंज करना पड़ रहा है। 43। अगली गेंद अनिल की, और एक और सिक्सर, 2 लगातार छक्के मंगेश वैती, और two consecutive sixes.
माहौल का लड़का है, पैकर है वो, दुबई वही सब जगह जाता है। मंगेश वैती वही है। मैथ्यू सर नहीं बोलेंगे, वो मैथ्यू सर नहीं बोलेंगे। अगली गेंद और इसे धीरे से टैप किया है, मिड विकेट की दिशा में 1 रन ले लिया है और ये दूसरे रन के लिए भाग पड़े हैं। क्या रनिंग बिटवीन द विकेट है, यंगस्टर्स के लिए बिल्कुल सीखने का मौका है, ये उदाहरण है और ये रिकॉर्डेड होगा ये यूट्यूब में, प्लीज। 51 जी हाँ सर, एक क्लास जिसको कहते हैं, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. आपण जे म्हणतो की फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट, नक्कीच इथे दाखवून दिलंय मंगेश याने. ही क्लास इज परमनंट, क्लास माझ्याकडे आहे आणि माझ्या क्लासने मी ते दर्शवून देईन. पुन्हा एकदा त्या दिशेला मारलाय डीप स्क्वेअर लेगच्या वरून, परंतु आता मात्र जेल घेण्याची संधी होती, संधी या ठिकाणी सुटते आणि जेल सुटून कोणाचा सुटतोय, मंगेश याचा. हा जेल झाला पाहिजे होता, परंतु हा जेल कुठेतरी सुटतोय. दडपणाखाली दिसत आहेत आपल्याला डॉकॅट ड्रॅगन्स. संघाच्या धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोचते 52 धावांवर. अजूनही एक षटक शिल्लक, अजूनही एक षटक शिल्लक, शेवटचं षटक शिल्लक, 6वं षटक शिल्लक. धावांकडे जर पाहायचं झालं तर 52 धावा स्कोर बोर्डवर लागलेत आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय मंगेश. एका मागोमाग एक येत चाललेत. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी असते. 52 धावा. पुन्हा एकदा मंगेश स्ट्राईक वर, गोलंदाजी मार्क वर. आता मात्र निशांत पंचांच्या डाव्या हाताच्या दिशेने राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हातातून सुटलेला चेंडू, नोचा करार दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून आणि आता मात्र फ्री हिट. गरीबी में आटा गीला अशी परिस्थिती झाली आहे डॉकॅट ड्रॅगन या संघांची. नक्कीच थैंक यू डीजे, थैंक यू. अगला मैच होने वाला है डीजीएनपी टाइगर्स वर्सेस करंजा स्ट्राइकर्स. मैं करंजा स्ट्राइकर्स के कप्तान से निवेदन करूंगा कि कमेंट्री के बॉक्स के पास आ जाए जल्द से जल्द. पुन्हा एकदा जाऊया सामन्याच्या दिशेने. पहिला चेंडू, नो चेंडू. आता फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटच्या चेंडूला फटकावलाय हेलिकॉप्टर. किती धावा मिळतात या चेंडूवरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, जोरदार थ्रो त्या ठिकाणी, परंतु 2 धावा घेतल्या आहेत. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. स्वतःमध्ये आक्रमक फटके खेळायची धमक आहे, त्या धमकला कुठेतरी जाणलंय आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. संघाची धावसंख्या बूस्ट करायची आहे. अजूनही 5 चेंडू शिल्लक. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर संघाची धावसंख्या येऊन पोचते 55 धावांवरती. अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. 55 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या आहेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक. आणखीन षटकार येणार का. षटकारांची बाद झाली आणि षटकार नाही आला असं खूप कमी वेळा पाहिलंय जेव्हा मंगेश बॅटिंग करत असतो. पुन्हा एकदा येतोय बिग 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 हिट. चेंडू जातोय सीमारेषे पार. हा होता मॅक्सिमम षटकार. वैयक्तिक 50 धावा केलेत. पहिली हाफ सेंचुरी छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग 2022 मधली पहिली हाफ सेंचुरी. पुन्हा एकदा बॅक टू बॅक
द फेन्स. बिग 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 बिग. तीन चेंडू अजूनही शिल्लक असतील. बॅक टू बॅक 2 षटकार आले. तिसरा षटकार येणार का? करंजा स्ट्रायकर्स. आला 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 आला. हेलिकॉप्टर उडाले. किती लांब जाते हेलिकॉप्टर? हेलिकॉप्टर जाते षटकारामध्ये आणि हा येतोय आणखीन एक मॅक्सिमम. चेंडू जातोय सीमा रेषा पार. टाळ्या होऊन जाऊ द्या मंगेश साठी. बॅट आज बोलत नाहीये, बॅट आज धागा खोलतेय. जोरदार फटका पुन्हा एकदा. आता मात्र मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव सफल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळतं आपल्याला दोन्ही फलंदाजांमध्ये. एकंदरीतच पाहिलं तर चांगलं कम्युनिकेशन पाहायला मिळतंय दोन्ही फलंदाजांमध्ये. 75. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोचलीये 75. शेवटचा चेंडू खाली राहिलाय. परंतु ज्याप्रमाणे आतापर्यंत मंगेशच्या बॅट मधून क्रिकेटची मेजवानी पाहायला मिळाली आहे मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अजब गजब लाजवाब फलंदाजी पाहायला मिळाली आहे. जे षटकार आज अनुभवलेत याआधी अनुभवले नव्हते लाईव्ह कधी, युट्यूबवर मात्र पाहिलं होतं. पुन्हा एकदा जाऊया आपण टॉस का बॉस मध्ये खान सरांकडे. खान सर, ओव्हर टू यू. टॉस होने जा रहा है इस मैच के बाद के मैच के लिए. करंजा स्ट्राइकर्स एंड डीजेएनपी टाइगर्स. डीजेएनपी टाइगर्स वही टीम है वाइस एडमिरल स्वामीनाथन सर की टीम है, जिन्होंने बहुत ही हाई मोटिवेटेड एक टीम बनाया है. उनका और करंजा स्ट्राइकर्स का टॉस होने जा रहा है. सर ये आप टॉस उछालिए और ये कॉल करेंगे प्लीज. हेड्स कॉल किया है. इट्स टेल्स. कॉन्ग्रेचुलेशन टू डीजेएनपी टाइगर्स. आप क्या स्ट्रेटजी से आए हैं? गेंदबाजी ले रहे हैं या बल्लेबाजी? हम पहले गेंदबाजी करेंगे. थैंक यू सर और ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ यू. थँक्यू सो मच खान सर. ज्याप्रमाणे आपण फलंदाजी पाहिली, वैयक्तिक अशा 69 धावा केल्या आहेत. 24 चेंडूंमध्ये 69 धावा. वैयक्तिक अशा मंगेश याच्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मंगेश साठी. 69 धावा 24 चेंडूंमध्ये. मित्रांनो, टेनिस क्रिकेट मधील आज एक आणखीन एक पान जोडलं गेलंय, ते म्हणजे मंगेश वैती. 69 धावा वैयक्तिक अशा. नाबाद 69 धावा केल्या आणि आपल्या संघाच्या धावसंख्येला एका सन्मानजनक स्थितीवर नेऊन ठेवलं. धावसंख्येकडे जर पाहिलं तर धावसंख्या येऊन पोहोचली 77 धावांवर. 78 धावांचं लक्ष असेल. दुसरा हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळतोय. जर पहिला सामना पाहिला तर तो तिसरा सामना होता, तो म्हणजे NMRL विरुद्ध BVY यांचा. त्यामध्ये 81 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि आता मात्र हा 6वा सामना पाहायला मिळतोय आपल्याला.
आणि या इनिंग्स मध्ये 7 षटकार आणि 3 चौकार मारले. Thanks, काय Senior मेजवानी, Sir, कि ये काय सुरेख बॅटिंग पाहायला के लिए मिळाली. आ जाए प्लीज स्टेज के पास. अशोक कुमार साहब, बैंक सीईओ. अशोक साहब, प्लीज कम टू द स्टेज. तेव्हा मात्र सोपं लक्ष होतं. 36 धावांचं सोपं असं लक्ष होतं. आता मात्र एक मोठं लक्ष असेल. 78 धावांचं 78 रन्स टू विन. काय म्हणाल खान सर? 78 धावांचं लक्ष आहे. मंगेश नावाचं वादळ आपल्याला पाहायला देखील मिळालंय. त्याचे षटकार पाहिले, त्याचे चौकार पाहिले, डोळ्याची पारणं फिटली अगदी. काय म्हणाल तुम्ही? बस ये मैच एक विस्फोटक मैच इसको भी कह सकते हैं, क्योंकि ये जो बल्लेबाजी करने के लिए जो टीम उतरी है, ये टीम भी बहुत ही जानी मानी टीम है. इसमें बहुत अच्छे अच्छे प्लेयर्स हैं. और ये पहली गेंद नंद किशोर नाम है, नंदू क्या लिखा है? नंदन निमरे. नंदन निमरे, जिन्हें इस मैदान में नंदू के नाम से जाना जाता है. नंदू, बहुत ही अच्छी गेंदबाजी और सीजन का बेस्ट बॉलर आउट हुआ. सीजन का बेस्ट बॉलर अवार्ड लिया. ये वही नंदू है. मैं आपको याद दिलाता चलूं, पिछले सीजन में बेस्ट बॉलर के अवार्ड से इन्हें नवाजा गया था. अपने लास्ट ईयर के परफॉर्मेंस को कंटिन्यू करते हुए
दो लगातार बहुत ही खूबसूरत गेंदबाजी इन्होंने की, दो लगातार गेंद, और ये बहुत ही अच्छी तरह से खेल दिया है पॉइंट की दिशा में। फील्डर मौजूद, तब तक 2 रन पूरा किया, 3 रन भी पूरा कर लिया। 3 रनों के साथ विशाल टारगेट 78 को चेस करते हुए ये खाता खुला है। शुरुआत 2 अच्छी गेंदों से की थी, अभी नंदू ने अब तीसरी गेंद पे 2 फील्डर के बीच से निकल गई थी ये गेंद पॉइंट की दिशा में, और बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। 3 रन लिया भागकर इन दोनों बल्लेबाजों ने। कुछ फील्ड सेटिंग चेंज करते हुए ये पावर प्ले का ओवर है, देखते हैं इसका फायदा उठा पाते हैं कि नहीं बल्लेबाज। और ये उठाकर खेला है, वहां फील्डर मौजूद है बिल्कुल गेंद के नीचे, और ये कैच थमा बैठे। इस तरह से नंदू को एक विकेट मिला और उनकी टीम के लिए फील्डर ने कैच लिया। क्या खूबसूरत कॉम्बिनेशन है ये। और वैसे ही इस टूर्नामेंट का दूसरे साल का ये आगाज आज जो हुआ है, ये चरम सीमा पर पहुंचा है। आज ये ऐसे सीमा पर पहुंचा है जहां पे आप ये विस्फोटक पारी आपने देखा आज वैती का, मंगेश वैती का, जिन्होंने अपने नाम और अपने काम के अनुरूप ही हाफ सेंचुरी के साथ लोगों को फुल एंटरटेन किया है। पैसा वसूल परफॉर्मेंस कह सकते हैं इसको। अगले बल्लेबाज आए हैं धीरज, धीरज वैती। अगली गेंद मुकेश, 1 रन, फील्डर मौजूद, नंदू की सधी हुई गेंदबाजी। बेस्ट बॉलर ऑफ लास्ट ईयर, लास्ट सेशन, प्रीवियस ईयर। पिछले साल की ये विनर टीम है इंजीनियरिंग यूनाइटेड, और ये लंबी हिट लगाने के चक्कर नक्कीच में मोठा फटका मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न या ठिकाणी असफल झालाय। धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 4 धावांवर। षटक जर पाहायचं झालं तर पहिलं संपलं। लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय क्रीज वरती। मयूर स्ट्राइक वर, तर नवीन गोलंदाज विवेक, एक लॉन्ग रनअप, राईट आर्म मीडियम फास्ट बॉलर विवेक। जोरदार गोलंदाजी, हा चेंडू जातोय गॅप मध्ये आणि चेंडू गेलाय गॅप मध्ये, गेलाय सीमारेषे पार। धावा मिळतात पूर्ण 4।
डॉक या ड्रॅगन्स यांना. पाहूया कशा प्रकारे हाताळलं जात आहे. लक्ष मोठं लक्ष आहे, परंतु अशक्य असं नाहीये, कारण क्रिकेट या खेळात कोणतीही बाब अशक्य नसते. फक्त तुमची मेहनत, कसब आणि तुमच्या कौशल्याची गरज असते. संघाची धावसंख्या जर पाहिलं तर 9 धावा, 9 धावांवर धावफलक पुढे सरसावेल. 9 धावा, 1 विकेट आतापर्यंत गमावलाय विठ्ठलच्या स्वरूपात. विठ्ठल आपण पाहिलं पहिल्या सामन्यात कशा प्रकारे पुल शॉट खेळले विठ्ठलने. 2 पुल शॉट आपल्याला पाहायला मिळाले विठ्ठलच्या बॅटमधून पहिल्या सामन्यात. एक पुल शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने, तर दुसरा पुल शॉट मिड विकेटच्या दिशेने. परंतु आज आपलं खातं खोलू शकला नाहीये वैयक्तिक असं, आणि माघारी परतलाय विठ्ठल. तर आता आपल्याला स्ट्राईकवर दिसतोय धीरज. पुन्हा एकदा विवेक त्याच्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. लक्ष आहे 78 धावांचं मोठं लक्ष आहे. बिग टोटल आहे, परंतु चेस होऊ शकते ही टोटल जर तुमच्याकडे मोठे फटके असतील. आता मात्र मिस होतोय, बीट केलं जात आहे फलंदाजाला. नक्कीच आपण ज्याप्रमाणे म्हणतोय की थोडासा थांबून येतोय चेंडू फळीवरती, त्याचप्रमाणे चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू फळीवर थोडासा थांबून येतोय चेंडू. तर मात्र लाईनने भरकटले जात आहेत. गोलंदाज अवांतर धावेचा इशारा पंचांकडून. धावफलक पुढे सरसावेल, धावफलक येऊन पोहोचेल 10 धावांवरती. 10 धावा झाल्यात आतापर्यंत धावफलकावर. चेंडूंकडे जर पाहिलं तर अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. आता मात्र फ्लिक केलाय लेग साईडच्या दिशेने. पहिला रन तर जोरात धावलाय, दुसऱ्या रनचा कॉल दिलाय. थ्रो त्या ठिकाणी झाला पाहिजे होता, परंतु थ्रो त्या ठिकाणी होत नाही. मिसफिल्ड होत आहे. थोडंसं ताळमेळमध्ये गडबड आपल्याला पाहायला मिळते. ताळमेळ कुठेतरी हरवलेला दिसतोय आपल्याला दोन्ही फिल्डर्स कडून. परंतु क्रिकेट आहे, चुका या होत असतात. चुका सुधारण्याची संधी देखील तुम्हाला मिळते, ते म्हणजे क्रिकेट. पुन्हा एकदा विवेक त्याच्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिलं तर आपल्याला डीप मिड विकेट पाहायला मिळतो, स्क्वेअर लेग पाहायला मिळतो. आता मात्र अपील केलं जात आहे, नाही फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे या ठिकाणी. त्रिफळा चित केलं जात आहे फलंदाजाला. फलंदाज होतोय चित. डगआउटच्या दिशेने पाठवलं जात आहे फलंदाज धीरज याला. नक्कीच एका एंड वरती भक्कम असा उभा दिसतोय. बहुत ही बड़ा टारगेट चेस करना है 78 का. दीपेन की अगली गेंद और इसे पुल किया है मिड विकेट की दिशा में. वहां फील्डर टीम से दौड़ के आ रहे हैं, तो 2 रन पूरा किया है. फंबल हुए थोड़े, 2 रन पूरा किया है. तीसरे रन के लिए मना किया. 2 रनों के साथ संतोष करना पड़ेगा. स्कोर पहुंचा 15 रन. 15 for the loss of 3 wickets after 2 overs in the run chase of 78 a grand target. और ये बहुत ही अच्छी तरह से शॉट खेल दिया है हुआ कहां पे, और ये एक कैच भी पकड़ा है. कैच जीता है उन्होंने, और मजाक में उन्होंने ये कैच पकड़ा 100. उनको पता भी नहीं होगा कि उन्होंने कैच जीत लिया है. शायद वो अनाउंसमेंट वो सुना नहीं होगा उन्होंने. ये सिक्सर, गगनचुंबी सिक्सर, इस 6 रन के साथ स्कोर पहुंचा है 21. बाएं हाथ के बल्लेबाज बहुत ही आसानी से सीमा रेखा के बाहर एक गगनचुंबी सिक्सर पहुंचा दिया. अगली गेंद दीपक की फिर से वही खेलना चाहते थे, लेकिन इस बार वहां फील्डर मौजूद हैं. और ये फंबल हुए 4 रनों के लिए गेंद सीमा रेखा के बाहर. चौका. 2 गेंद
निशांतकडे असावा अशी अपेक्षा असेल. जर या 9 चेंडूत 48 धावा झाल्या तर नक्कीच पुन्हा एकदा एक दुसऱ्या इनिंग्समध्ये देखील क्रिकेटची मेजवानी पाहायला मिळेल यात शंका नाही. जोरदार फटका पहिल्याच चेंडूवरती कव्हर्सच्या दिशेने एक धाव घेतली आहे. दुसरी धाव घेणं ओव्हर थ्रो या ठिकाणी दुसरी धाव देखील घेतली गेली आहे. धावसंख्येकडे जर पाहिलं तर धावसंख्या येऊन पोचते 32 धावांवरती. अजूनही 46 धावांची गरज. 8 चेंडूंवरती 46 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. नक्कीच या ठिकाणी चुकीची दुरुस्ती केली जाईल. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. अजूनही 13 चेंडूंवरती शेवटचा चेंडू अपील केला गेलाय. पंचांकडे समोर दिसलाय परंतु अपील नाकारलं जात आहे. षटक या ठिकाणी संपतंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 33 धावांवरती. अजूनही 12 चेंडूंवरती किती पाहिजे 12 बॉल 45 धावांची गरज. 45 धावांची गरज. अजूनही 12 चेंडू 45 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर विवेक पाहायला मिळतोय आपल्याला पुन्हा एकदा मित्रांनो. 12 चेंडू 45 धावा. अजूनही 12 चेंडू शिल्लक 45 धावांची गरज. घडू शकतो का आणखीन एक रणसंग्राम. तर मात्र लाईनने भरकटला पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा रन आणि या एक्स्ट्रा रन्सच्या वरती आणखीन एक धाव मिळेल. धावसंख्येत 2 धावांची भर पडते. धावसंख्या येऊन पोचते 35 धावांवर. आता मात्र रिव्हर्सचा फटका. किती दूर गेलाय हा फटका. दूर 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 ट्रॅव्हल करतोय हा फटका. फटका जातोय सीमारेषे पार. हा मिळतोय बिग 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 हिट षटका. ती फक्त आत्मविश्वासाची. 11 बॉल 37 पाहिजे असेल. 37 पाहिजे कॅल्क्युलेट करेल. 41 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आपल्याला. अजूनही 37 धावांची गरज. चेंडू उरले ते म्हणजे 11 चेंडू 37 धावा. पुन्हा एकदा आता मात्र सरळ लॉंग ऑफच्या वरून बॅक टू बॅक सिक्सेस. चेंडू गेलाय पुन्हा एकदा सीमारेषे पार. मिळतोय मॅक्सिमम षटकार. बॉल प्लीज. थँक यू सो मच व्हॉलंटियर्स. अकरा चेंडू 31 धावा. 11 चेंडूंवर 31 धावांची गरज. धावसंख्येकडे जर पाहिलं तर धावसंख्या येऊन पोचली आहे 47 धावांवर. बॅक टू बॅक 2 6 आले. तिसरा 6 येणार का. नक्कीच तिसरा 6 टोलावला तर आहे चेंडू आणि चेंडू जाऊन पडलाय सीमा रेषा पार. षटकार लागो.
प्रेडिक्ट केलं होतं त्याचप्रमाणे आत्मविश्वास बळावला असेल या 3 षटकारांनंतर. नक्कीच गगनापार पोहोचला असेल हा आत्मविश्वास. परंतु हा आत्मविश्वासापुरताच राहिला पाहिजे. धावसंख्येकडे जर पाहिलं तर 53 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या तर अजूनही 9 चेंडूंवरती 25 धावांची गरज. 9 चेंडू 25 धावा. 3 षटकार आलेत लागोपाठ. चौथा षटकार नाही. आता मात्र समजदारी दाखवली जाते. स्ट्राईक रोटेट केलं जात आहे. 3 षटकार मी मारलेत 18 धावा आल्यात. आता मी स्ट्राईक रोटेट करून समोरच्या फलंदाजाला देखील संधी देईन मोठे फटके खेळण्याची. मी मात्र येईन नॉन स्ट्राईक वरती. कोणताही चान्स घेणार नाही गोलंदाजाविरुद्ध. कोणतीही संधी गोलंदाजाला देणार नाही मला बाद करण्याची. कारण मला हा सामना संपवून जायचा अशा माइंडसेटने खेळताना आपल्याला दिसतोय. निशांत मुकेश परब याची देखील फलंदाजी आपण पाहतो. चांगले फटके खेळतो. मोठे फटके खेळतो. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी असते. 8 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. 8 चेंडू 24 धावा. 24 धावा 8 चेंडू. कुठून सामना कुठे आला मित्रांनो. नक्कीच क्रिकेट काहीच अशक्य नाही या खेळात. असा खेळ क्रिकेट. आता मात्र लेग साईडच्या दिशेने टोलावला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशन. आता मात्र पुन्हा एकदा निशांत स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळतोय. 7 चेंडू 23 धावा. तर मात्र समीकरण बदलत आहे या ठिकाणी. 7 चेंडूंवर 23 धावांची गरज. धावसंख्येकडे जर पाहिलं तर धावसंख्या येऊन पोहोचते 55 धावांवरती. अजूनही 1 चेंडू शिल्लक. विवेक याच्या षटकातील 7 चेंडूंवरती 23 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 23 धावा. या चेंडूवरती पाहावं लागेल चान्स घेतात की स्ट्राईक रोटेट करून स्वतःकडे स्ट्राईक ठेवतात. कारण जर चान्स घेतला तर धावा कमी होतील आणि स्ट्राईक ठेवली तर पुढच्या षटकात कंबर कसावी लागेल. नक्कीच स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील. रनआउटची संधी होती. रनआउटची संधी तर सुटते परंतु स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील निशांत. एक समजदारीची कामगिरी केली निशांतने यावेळी. परंतु आता मात्र एक मोठं आव्हान असेल. 6 चेंडूंवरती 22 धावांची गरज. पहिल्याच चेंडू पासून मोठे फटके खेळावे लागतील. 6 चेंडूंवर 22 धावांची गरज. समीकरण या ठिकाणी बदललंय. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोचते 56 धावांवरती. परंतु अजूनही 6 चेंडूंवरती 12 धावांची गरज आहे. नक्कीच कुठेतरी समजदारी दाखवली. आपली बॅट चालते. आपली बॅट लागते. तर आपण स्वतःकडे स्ट्राईक ठेवूया. नवीन आलेला गोलंदाज गणेश. जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची नोंद घ्यावी. जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. 6 चेंडू 22 धावांची गरज. 6 चेंडूंवर 22 धावांची गरज. गोलंदाज गणेश त्याच्या रनअपवर सज्ज. नक्कीच गणेशवर देखील दडपण पाहायला मिळेल. तितकंच दडपण आपल्याला निशांतवर देखील पाहायला मिळेल. पाहूया पहिल्या चेंडूवर काय होत आहे. 6 चेंडू 22 धावा. जोरदार फटका. जर हा मिडल ऑफ द बॅट झाला असता तर नक्कीच हा षटकाराच्या दिशेने गेला असता. षटकारातच गेला असता. परंतु 2 धावा घेतल्या तर पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे ठेवलं. दडपण पाहायला मिळत आहे. निशांतवर देखील तितकंच चांगल्या लेंथवर हा चेंडू केला गेला होता. थोडासा थांबून बॅटवर आला. बॅट आधीच फिरली होती त्यामुळे थोडंसं बॉटम ऑफ द बॅट लागून मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू मात्र गेला. मात्र या चेंडूवरती 2 धावा काढल्या. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे निशांत याने. अजूनही 5 चेंडू शिल्लक. धावा हव्यात त्या 20. 5 चेंडू 20 धावा. 20 धावा 5 चेंडू. आता मात्र जोरदार गोलंदाजी. अचूक गोलंदाजी. भेदक गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी.
गणेशच्या माध्यमातून काय गोलंदाजी करतोय, कसला कमबॅक करतोय आपल्या संघासाठी गणेश. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, अचूक टप्पा टाकला यॉर्करचा, कारण यॉर्करचा टप्पा तुम्हाला 19-20 करून चालत नाही मित्रांनो. जर मागे तुमचा टप्पा राहिला तर मग बॅट्समनच्या रडारमध्ये तो टप्पा जातो आणि वेगळाच असर होतो. आता अपील केलं जात आहे पंचांकडे. आता मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते निशांतच्या माध्यमातून. लेग बाईटच्या स्वरूपात हे रन मिळतील. चेंडू जर पाहायचं झालं तर 3 चेंडू झाले. तर धावांकडे जर पाहायचं झालं तर 3 चेंडूंवर आता मात्र 19 धावांची गरज. म्हणजेच 3 षटकार टाय करायला. 3 चेंडूंवरती 3 षटकार. जोरदार फटका, डाऊन द ग्राउंड खेळला गेलेला फटका. फिल्डर त्या फटक्याखाली येताना नक्कीच चांगलं फिल्डिंग केले गेलंय. परंतु नक्कीच मित्रांनो, जरी अजूनही 2 चेंडूंवरती 18 धावांची गरज, थोडस एक न होणारं समीकरण. परंतु क्रिकेट आहे. जर आपण पाहिलं तर एखादा नो चेंडू आणि समोरच्या टीमची जणू काही दिवाळी असं देखील म्हणता येईल. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी असते. पुढचे 2 चेंडू देखील चांगले हाताळावे लागतील गणेश याला. चांगला हाताळला चेंडू, हा चेंडू चांगला हाताळला. आता मात्र एका चेंडूवरती 17 धावांची गरज. औपचारिकता शिल्लक. गणेश याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चांगली गोलंदाजी केली गणेश याने. बांधून निशांत याला. या ठिकाणी मला इंजिनिअरिंग युनायटेड यांच्या एका सहकार्याकडून समजतंय की गेल्या वर्षीच्या फायनल मॅच मध्ये देखील 9 धावा हव्या होत्या, तेव्हा देखील गणेश यानेच मॅच काढली होती. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गणेशसाठी. नक्कीच चांगलं कसब दाखवलं आपल्या गोलंदाजी मधून त्याने. पुन्हा एकदा चेंडू हवेत जातो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेट फॉर गणेश. विक्ट्री फॉर इंजिनिअरिंग युनाइटेड. कहाँ से प्लीज देख लीजिए.